आज करिश्मा मॅम आलेले आहेत आणि खूप बरं वाटतंय नाही का. पहिली करिश्मा आणि आत्ताची करिश्मा किती फरक आहे आणि किती छान वाटतंय की म्हणजे जी पहिली करिश्मा आपण बघत होतो ती कशी होती आणि आत्ताची किती आनंदी करिश्मा आहे. आणि ॲक्च्युली कसं असतं ना, माणसाच्या आयुष्यात जेवढं दुःख आहे ना त्याच्यापेक्षा सुख जास्त आहे मला असं वाटतंय पर्सनली आता करिश्माकडे बघून. आणि तिच्यामध्ये एवढा चेंज, एवढी हॅप्पी मुलगी आणि प्रत्येक मुलीचा हा हक्क आहे आनंदी राहण्याचा आणि तो तिला भेटलेला आहे. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर मी उठली, ब्रश वगैरे केली, आंघोळ वगैरे झालेली आहे आणि इकडे ठेवलेला आहे चहा. आणि आज आहे माझ्यासाठी खूप खूप खूपच स्पेशल डे. ते कशाबद्दल काय ते तुम्हाला मी सांगणारच आहे. त्या अगोदर हे फुल बघा, गुलाबाचं मी आणलेलं होतं त्या दिवशी. आणि हे आहे मनी प्लांटचं झाड, किती सुंदर दिसतं ना. वाव, मॅडमने काय करून ठेवलंय राव इथं? कोणाच्या घरातलं आपल्याला काय माहीत नसतं बरं का. तिकडं चहा ठेवलेला आहे, ती बी चहापत्ती साखर माहिती म्हणून. हा मयंक इकडं उठायचं नाव घेत नाही. याला गावाचं उठ रे उठ रे उठ रे उठ रे, शाळेत जायचे रे, आवर रे करते तर आवडत नाही लोक. तर चला आपण आवरू, मग आपल्याला जायचं आहे कुठंतरी. कुठं जायचं आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. विसरलीच होती मी व्हिडिओ काढायचा, आता माझ्या लक्षात आलं. म्हणलं व्हिडिओ आपण काढलेलाच नाही आज दिवसभरापासून. तर सकाळी मस्त आवरलं, छान व्हिडिओ वगैरे काढले, मस्त साडी घातली. आणि तुम्हाला बोलली होती ना मी आज काहीतरी खास आहे, तर ओळखा बरं पटकन काय खास आहे. जे ओळखल ते खरं, हां ते खरं फॅन, आपला सबस्क्रायबर. पटकन ओळखा आणि मला पटापटा कमेंट करा. लक्ष्मण दादा, वहिनी त्यांच्यासोबत आलेले मी बाहेर. त्यानंतर मयंकला आणायला आदिती ताईला पाठवलं आहे शाळेतून. आणि आता सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी. काय सरप्राईज असेल तोपर्यंत तुम्ही गेस्ट करा. तोपर्यंत मी कशी दिसते आहे ते सांगा, हा गजरा कसा दिसतो आहे ते सांगा. तुळशीबागेतून नवरा म्हणला सगळी शॉपिंग केली, मग माझ्याकडून एक गजरा बी घे, मग कसं दिसते सांगा. एक मोठे सेलिब्रिटी आहेत, त्यांच्यासोबत ओळख करून देते तुमची. हॅलो. ओळखले का? पटापट कमेंट करा, नमस्कार करा. नमस्कार, कशा आहात सर्वजण? बरे आहेत. आवाज आला का? बोला, आम्हाला थोडं सपोर्ट करा, आमच्या चॅनलवर बी बोला. मला एवढं जास्त बोलता येत नाही. आज करिश्मा मॅम आलेले आहेत आणि खूप बरं वाटतंय नाही का. पहिली करिश्मा आणि आत्ताची करिश्मा किती फरक आहे आणि किती छान वाटतंय की म्हणजे जी पहिली करिश्मा आपण बघत होतो ती कशी होती आणि आत्ताची किती आनंदी करिश्मा आहे. आणि ॲक्च्युली कसं असतं ना, माणसाच्या आयुष्यात जेवढं दुःख आहे ना त्याच्यापेक्षा सुख जास्त आहे मला असं वाटतंय पर्सनली आता करिश्माकडे बघून. आणि तिच्यामध्ये एवढा चेंज, एवढी हॅप्पी मुलगी आणि प्रत्येक मुलीचा हा हक्क आहे आनंदी राहण्याचा आणि तो तिला भेटलेला आहे. बऱ्याच लोकांनी निगेटिव्ह कमेंट्स केल्या, पण ती जेवढी स्ट्रॉंगपणे उभी राहिलेली आहे ना तेवढी कुठलीच मुलगी राहू शकली नसते. आणि मला हेच म्हणायचं आहे की स्त्रियांनी स्त्रियांचा आदर केला पाहिजे. आजकाल प्रॉब्लेम काय आहे ना की स्त्रियांचा आदर करत नाहीत, रिस्पेक्ट ठेवत नाहीत, एकमेकांना खाली ओढणे हा त्यांचा मोटिव्ह असू शकतो मे बी. पण मला असं वाटतं की आता मी करिश्मा मॅमला बघतोय तर मला खूप छान वाटतंय, म्हणून मी त्यांना परत एकदा पॉडकास्टवरती बोलवलं. जर आपण दुःख सांगतोय तर आपण आनंदी आहोत हे पण सांगितलं पाहिजे. सो दॅट्स ऑल. थँक्यू. जास्त बोललो काय? जास्त नाही बोलले, भारी बोलले. विचार कधीपासून एवढे महान झाले तुमचे, असं प्रश्न पडतो आम्हाला. तर लाईव्ह स्टोरी पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवरती आलेली आहे मी. आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला उशिरा बघायला भेटेल, जेव्हा मला असं वाटते पॉडकास्ट झालेला असेल. पॉडकास्ट होऊन 2-3 दिवस झालेले असतील तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. सर व्हिडिओ बघत होते माझे, मग सरांनी इन्व्हाइट केलं, मॅम आता तुम्ही आधीचा आणि आत्ताचा फरक सांगा वगैरे. सो चला मग करा कंटिन्यू. अजून काय बोलायचं आहे का?
तुम्ही तर ते हे झाले काय म्हणतात त्याला, मोटिवेशनल स्पीकर. किती छान पद्धतीने समजावून सांगितलं. बाकीचं ते त्यांच्या चॅनलवर सांगणार आहेत, तिकडे पण बघा, तिकडे जास्त भेटेल तुम्हाला ऐकायला. करा कंटिन्यू. तर फ्रेंड्स, फायनली आज मी एवढी हॅप्पी आहे की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. माझा आनंद गगनातच मावत नाही. द लाईफ स्टोरी पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा माझा पॉडकास्ट बघितला आहे, त्यावेळेस माझे दिवस कसे होते आणि आज मी परत एकदा त्या चॅनलवर आली. त्याचं कारण मी सगळं त्या चॅनलवर सांगितलेलं आहे. द लाईफ स्टोरी पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवर माझा पॉडकास्ट झालेला आहे मित्रांनो. तर मी तो पॉडकास्ट म्हणजे लवकरच येणार आहे, तेव्हा तुमच्यासोबत शेअर करीलच. पण मी तुम्हाला शब्द सांगू शकत नाही. म्हणजे इथं येण्याचं कारण एकच होता की ऑलरेडी माझा पहिला पॉडकास्ट याच चॅनलवर झालं होतं. इथूनच माझी स्टोरी जी आहे जगापर्यंत पोहोचली. त्यानंतर माझी खूप इच्छा होती की त्यावेळेस माझी लाईफ कशी होती जेव्हा मी पहिल्यांदा पॉडकास्ट द्यायला गेलती ना, आता माझ्या लाईफमध्ये किती चेंजेस आलेला आहे, हेच मला त्याच चॅनलमार्फत जगापर्यंत पोहोचवायचं आहे. म्हणून मी पॉडकास्ट झाला आहे मस्त छानपैकी. लक्ष्मण दादा एकदम भारी बोलले. तुम्ही गोरे आहे का? माझ्यावर काय दिसते ना, तिकडून चांगलं येईल असं. हे बा असं हां, आता दिसतं का गोरे? वहिनी आमच्या लय गोरे आहेत, तरी म्हणतात मी काळी दिसते. आणि मला काय म्हणावं मग सांगा. तर लक्ष्मण दादानी एकदम भारी बोलले. वहिनीला काही एवढं जमत नाही बोलायला, पण त्यांनी पण खूप प्रयत्न केला आणि खूप छान आमचा असा पॉडकास्ट झालेला आहे. कॉफी कुठली कॉफी? कोल्ड कॉफी. तर इकडे आम्ही चहा वगैरे घेतोय. सर चहा घेताय का? कॉफी घ्या की. तर कसं वाटलं लक्ष्मण दादा पॉडकास्ट तुम्हाला? लक्ष्मण दादा बाहेर बसले होते मग आले नंतर. पण छान झालं, एवढं छान झालं आहे ना, मी तुम्हाला सांगले. तुम्ही बघून खूप आनंद होणार तुम्हाला, एवढं छान झालेलं आहे. सर्वात जास्त मला माफ करा सगळ्यांनी. मला सर्वात जास्त तुमचाच विषय निघाला, त्याच्यावरच पूर्ण पॉडकास्ट झालेलं आहे तुमच्या विषयावर. पण छान झालं आहे, जेवढं पण झालं आहे छान झालं आहे मस्त. आता आधी ती ताई नाही येऊ शकले कारण मयंकला आणायचं होतं त्यांना, नाही तर ते बी आले असते. पण छान झाला पॉडकास्ट. आता हा व्हिडिओ तुम्हाला खूप उशिरा बघायला भेटेल. होऊ शकते हा व्हिडिओ बघितल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पॉडकास्ट येईल, कारण काही लगेच पोस्ट केला ना तर नजर तुम्हाला माहिती. तर चला करा कंटिन्यू. आता आम्ही जाणार घरी, बसतो थोड्या वेळ, कॉफी वगैरे पितो. बाय बाय सर. हॅलो. बाय. बोलायचं का काही मोटिवेशन? घाई गडबडीत आहेत सर, त्याच्यामुळे चाललेच सर. आता बसतो आम्ही थोड्या वेळ, कॉफी वगैरे पितो. चला. तर फायनली आलो आम्ही घरी, पण आदिती ताईच्या नाही, लक्ष्मण दादाच्या. डायरेक्ट इकडे घेऊन आले कारण आदिती ताई गेली तुळशीबागेत मयंकला घेऊन. परत तिकडं काम असेल तिला, ती गेली. कारण मी गेली होती तिकडे, त्यामुळे जरा उशीरच झाला तिला यायला. मग आता आली आहे वाटतं, तर आत्ता मी इकडे पोचली. मग लक्ष्मण दादा वहिनी इकडेच थांब करते, बघू आता. तर खूप छान असा पॉडकास्ट झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं? इकडे बस. खूप छान पॉडकास्ट झालेला आहे आणि लक्ष्मण दादा वहिनी आल्यामुळे तर अजूनच छान झालेला आहे. तर तो पॉडकास्ट तुम्हाला लवकरच बघायला भेटणार. बाकी आता इकडंच जेवण वगैरे इकडंच आहे आज. लक्ष्मण दादा म्हणले थांब तुला स्पेशल जेवण चारतो, मग थांबलो इकडेच. तर मित्रांनो असं आहे, मनातल्या गोष्टी व्यक्त करायला प्रत्येकाला जमत नाही आणि ते व्यक्त करता यायला पाहिजेत. कारण आपण व्यक्त नाही झालो की त्रास आपल्याचाच होतो, आपल्या मनामध्ये राहून जातं ते, की नाही का, त्रास होतो त्या गोष्टीचा. पण मग सांगायचं कोणाला आणि कसं? तर सर्वसामान्य माणसांसाठी ते पॉडकास्ट चॅनल क्रिएट केलेलं आहे ते सरांनी, खूप छान असा. तर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे ज्यांना कोणाला वाटत असेल, चहा नको ना, आता पाणी नको, सगळं घेऊन आलो आहे आपण. लक्ष्मण दादाच्या आईच्या घरी गेलो होतो आम्ही, तिकडे दादाच्या त्यांच्या भावाच्या तिकडं नेऊन आणलं. तर असं असतं बघा, जे नाते खरे असतात ना ते सगळ्यांसमोर नेतात, खोटे नाते लपून राहतात. तर जर कोणाला वाटत असेल ना की आपली स्टोरी वगैरे सांगायला पाहिजे, जर कोणामध्ये हिंमत असेल, त्याला पण हिंमत लागते बरं का. कोणाचंही काम नाही आहे कॅमेरापुढे बोलायचं, जगापुढे आपले विचार आणि आपली लाईफ मांडायची. तर तुम्हाला जर वाटत असेल की जायला पाहिजे तर बिंदास कॉन्टॅक्ट करा. सर्वसामान्य लोकांसाठी ते पॉडकास्ट आहे चॅनल, छान चॅनल क्रिएट केलेलं आहे सरांनी.
तर मला असं वाटतं चान्स सोडायला नाही पाहिजे, जावं सगळ्यांनी, म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर जबरदस्तीने. बाकी आता काय, बसतो थोड्या वेळ, खायचं प्यायचं आणि मग निघायचं. आता करा कंटिन्यू तुम्ही, आदिती ताईला जाऊन भेटायचं, सांगायचं त्यांना एक गोष्ट, करा कंटिन्यू. आदिती मॅडम आल्यात, माझे कपडे घेऊन मग मी चेंज वगैरे केलेला आहे. आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहे. आज स्पेशल जेवण आहे आदिती ताईसाठी. आदिती ताईचा चेहरा एवढा का चमकतो आज? काय एवढं आनंद, काय खुशी कशाची काय कळना झालंय मला. हाय थोड्या दिवसात कळेल. असं बोलू नका, लोक दुसरीच कमेंट करतात. मग हाय का बोलू? तसलं म्हणजे काय? आनंद कशाचा आहे? तेवढंच असतं का? आनंद कशाचा आहे? लोकांना तेवढेच वाट आहे आता. व्हिडिओ टाक आपण ही थोडंच द्या मला एक भेटतं ऐका मी खाते, सर्व खातो. नका टेन्शन घेऊ. ती एक्सपर्ट आहे. मच्छीला तर चला मित्रांनो, या जेवण करायला. आम्ही जेवण करतोय. इकडं आदिती ताई आज पहिल्यांदा लक्ष्मण दादाच्या घरी आलेत. खूप छान आनंद झाला लक्ष्मण दादाला, आहे ना? मीच सांगते झालं का नाही? लक्ष्मण दादा भरपूर वेळेस आले, पण आज पहिल्यांदा आदिती ताई आले. तिकडं अशी ओळख पाहिजे. सोशल मीडियावरून ओळख झाली की चांगले बी लोक भेटतात. हा काय काय करते लक्ष्मण दादाची भाषाच मला कधी कधी एवढी ताकद आहे सोशल मीडिया, एवढी ताकद आहे ना सोशल मीडियामध्ये की असं बुक्का मारला की पंच डायरेक्ट दात पडते. कुणाचे सोशल मीडियामध्ये म्हणजे मला हे कॉमेडीचा विषय झाला. मला असं म्हणायचंय की सोशल मीडियामध्ये ताकद एवढी आहे की चांगले आपले कर्म असतील तर चांगले लोक येऊन जुळतात, वाईट कर्म असतील तर वाईट लोक येऊन जुळतात. आज मला एवढे सगळे चांगले लोक भेटले, मग माझे चांगले कर्म होते, म्हणून सगळं चांगलंच झालं. तर सोशल मीडियामुळे चांगले पण लोक भेटतात, वाईट पण. आपण कोणाशी नाते संबंध ठेवायचे हा आपला वैयक्तिक विषय असतो, असंच ना लक्ष्मण दादा? तर अजून तुम्हाला काय बोलायचं? मला बोलता येत नाही, बोला ना. बोलता येत नाही. करिश्मा मॅडम म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते समजून सांगा तुम्ही त्यांना. करिश्मा मॅडम बोलायला लागले ना तर जग हादरल अशा बोलते ते. कारण फास्ट भाषा आम्हाला पण जमत नाही, श्वास घ्यावा लागतोय. काय नाही, छान गुड न्यूज आहे थोड्या दिवसात. म्हणजे ते तुम्ही गुड न्यूज नका सांगू, फक्त नाती कशी जुळते सोशल मीडियाची पॉवर सांगा. काय होईल गुड न्यूज लोकांनी नाही का? आई वडील भाऊ ह्याच्या व्यतिरिक्त पण मानलेली पण नाते भरपूर चांगले असतात की नाही का? आई वडिलापेक्षा फॅमिलीपेक्षा पण बाहेरचे खूप चांगले असतात. फक्त लोक चांगली भेटली पाहिजे तुमच्यासारखी, माझ्यासारखी काय लक्ष्मण दादा सारखी, वहिनीसारखी, म्हणजे तुमच्यासारखी. म्हणजे तुम्ही सगळे आले ना त्याच्यामध्ये. दुनियेत चांगले लोक पण आहेत. आज लक्ष्मण दादा अक्षरशः पॉडकास्टवर बोलले, कधी न बोलणारे माझ्या व्हिडिओमध्ये. त्यांना मी शिकवलं नाही काही नाही बोलायला, तरी अगदी मनापासून जीव होतं म्हणून बोलले ते. पॉडकास्ट आल्यावर बघा तुम्ही. आणि मी कुठे होते? तुम्ही पोराला सांभाळायला होते की? मग सांगितलं की पॉडकास्ट मध्ये रडून सांगितलं मी तुमचं. मग आदिती ताई, माझी आदिती ताई, माझ्या आदिती ताई बाई, माझ्या आदिती ताईमुळे जिवंत आहे म्हणलं मी. अशी बोलली का लक्ष्मण दादा? तुम्ही पाहिले ना, बोलली ना. मग चला मग या मित्रांनो जेवायला. लक्ष्मण दादा जर आधी भेटले असते ना, पुण्यात आली तेव्हा सुरुवातीला, आतापर्यंत तर माझं आयुष्याचं फार कल्याण करून टाकलं असतं. आता चांदीत आहे तेव्हा हिरात राहील. आपण दोघं वॉचमॅन राहिलो असतो. बरोबर आहे. तुम्ही ड्रायव्हर झाले असते. नाही हो, असं समजू नका मला. पैशाच्या पुढे माणसं महत्वाची. चला मित्रांनो या मग जेवण करायला, बोलू नंतर. चाललो बाय बाय. आता घरी चाललो. आदिती ताईचा उद्या मयंकचा पेपर आहे, इथून नाही नेता येत, लांब पडतो. त्यामुळे मग आम्ही चाललो तिकडं. जेवण वगैरे झालं आमचं. हे चंदन कुठून लावले? गणपती होय. तुमचं असं वाकडं काहून आहे हो? हे असं डोक्याचं इकडे आहे, एकदम सेंटरला नाही आहे. लागलंय का काही? लहानपणी लागल्यावर डाग पडतात, लक्षात ठेवा. इथं खून आहे, खून लगेच ओळखायची. आदिती शिंदे खून आहे, खून रक्त, निशाणी. चला मग मित्रांनो चाललो आम्ही. तुम्ही बी जा, झोपून राहा. लक्ष्मण दादा काय म्हणता, जाऊ का मग? धन्यवाद. कसं झालं मग आजचा दिवस, कसा गेला मॅडम? चांगला गेला का? आम्ही तुमचं बाळ सांभाळतो.
मग बहीण कधी कामात यायची? हे काय अशी ऐका ना, लय मावशी नंतर काय आई नंतर मावशी तर आई असते ना. मला लई सारे कमेंट आले होते, आदिती ताईची चॅनलची लिंक दे म्हणे. कुठली लिंक देऊ आता सांगा? आता तू चालू करून देणार आहे की तेव्हा दे ना. हा हो का, बर. आदिती ताईचं चॅनल चालू होणार आहे, आम्ही तुम्हाला लिंक देऊ, तेव्हा तुम्ही पटापटा जाऊन सबस्क्राईब करा. आहे की नाही? काय नाव ठेवायला पाहिजे आदिती ताईचं चॅनलचा? मोटिवेशनल तुम्ही सांगा स्पीकर. हिला. तुम्ही सांगा. मोटिवेशनल स्पीकर. लय असे मोठे मोठे बोलतात माझ्यापेक्षा, बोलता लई येतं. कोण म्हणलं? मग लोकांना जे जुने आहेत त्यांना माहिती आहे की तुम्ही कसे बोलता. बोलले आदिती ताई बोलले की पुढचा माणूस घार. हे बाबा. बोलायचं कामच नाही. मग बोलायला लय या तुम्ही. तर चला मित्रांनो, आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.